छत्रपती मराठा मंडळ इटालपाडा आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सव 2025. माणूस आज चंद्रावरती गेलाय. का गेला माहितीये? कारण की त्याने ठरवलं होतं आणि त्यानंतर तो घरातून बाहेर पडला, तेव्हाच त्याचा प्रवास चंद्रापर्यंत पोहोचला. मला वाटतं प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की मी जिंकणार पाहिजे, बरोबर ना? तेव्हाच तुम्ही जिंकू शकता. खास महिलांसाठी विशेष कार्यक्रम होम मिनिस्टर खेल पैठणीचा दिव्येश शिरवणकर तसेच हेमलता महेंद्र सोबत. थँक्यू सो मच. सगळ्यांना नमस्कार. आहात का सगळ्यांकडे इथे? आवाजच नाश्ताच झाला. आहात का सगळ्यांकडे इथे? आणि तिकडच्यांचं काय झालं? भांडून आलात की काय? या काही तुम्ही बेस्ट फ्रेंड आलात का दोघी? नंबर आता मॅडम ज्यांना आधीच पहिला पुरस्कार द्यावा. नंदा भाऊला एवढं प्रेम. कोणाचं लव्ह मॅरेज झालं भाऊ? पहिली कोणती? दोघींचं पण तरी एवढं प्रेम. जरा टाळ्या वाजून जाऊ दे. त्या बात आहे. खूप स्पेशल मंडळ लक्षात येत आहे. तुम्हाला सगळ्यांना आज मजा करायची आहे, धमाल करायची आहे. मला सांगा, संध्याकाळी ह्या वेळेला इतर दिवशी तुम्ही काय करत असता? संध्याकाळचे 7:30-8 वाजले की काय काय कामं असतात? जरा मला यादी सांगा बघू. काय स्वयंपाक करत असता? अजून स्वयंपाक करतात फक्त सांगा, खरं सांगा. स्टार प्रवाह सायलीचं काय चाललंय सध्या? मला खरं सांगा, सायली अर्जुनची सिरियल बघून कोणाकोणाला वाटतं अर्जुन सारखा नवरा पाहिजे होता? कोणाचे नवरे नाही येत नाही ते? नाही येत नाही ते, मग ठीक आहे. मग या जेवढ्या जणी हसऱ्या सगळ्यांना अर्जुन आवडतो ना? त्या बघा. अगो बाई, अगं मी अर्जुन नाहीये. एवढी असतंय एवढा म्हणतो अर्जुन. याच तुम्ही जरा पुढे याच ताई. बरं मला तुमचं नाव तर कळू दे. बघा केवढे केवढे कष्ट घ्यावे लागले तुमच्याकडे. बरं नाव कळू दे. काय नाव आहे? शिवांगी. शुभांगी, म्हणजे एवढं काम असतं की लाजतं? काय झालंय? काय काय झालंय? काय नक्की असं कसं काय? दिव्येश, आपल्याला माहिती यांना काय करायचं, त्याच्याकडून काय करून घ्यायचं आपल्याला कळलं नंतर. ओके, थँक्यू सो मच. आणि थोडीशी जरा तुम्हाला सगळ्या जणींना रोजच्या रुटीन मधून, दिवसभराच्या कामामधून आजच्या दिवशी थोडासा ब्रेक मिळणार. मला सांगा, जगातला सगळ्यात जास्त पगार मिळतो असा कोणता जॉब आहे? तुमचा अंदाज? सगळ्यात जास्त पैसा मिळतो असा कोणता जॉब आहे? कोणत्या कामामध्ये खूप पैसे मिळू शकतात? कोणत्या नोकरीमध्ये अंदाजे? चांगल्या पगाराची नोकरी काय काय असते तुमच्यामध्ये? बरोबर आहे, गव्हर्नमेंटची नोकरी असेल. बरं मला सांगा, गव्हर्नमेंटची नोकरी असो, प्रायव्हेट सेक्टरची नोकरी असो, प्रत्येक नोकरीमध्ये असतो पगार, असतात सुट्ट्या, बरोबर? हे सगळं झालं की दरवर्षी पगार वाढ पण असते. दर 2-3 वर्षांनी प्रमोशन पण असतं. पण जगातली एकच नोकरी अशी आहे ज्याच्यात यातलं काहीच मिळत नाही आणि तरी आमचा कामगार राबत असतो, राबत असतो, राबत असतो. आणि त्या सगळ्यात तुम्ही आहात. घरच्यांसाठी, परिवारासाठी, लहान मुलांसाठी, नातेवाईकांसाठी आजारी पडलं तरी घरातली बाई कधी थांबते
आजची संध्याकाळ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीची आहे. आजच्या संध्याकाळी एकदम धमाल करायची आहे, मजा करायची आहे, मस्ती करायची आहे आणि बिलकुल विचार करायचा नाहीये की हे काय म्हणतील ते काय म्हणतील, असं केलं तर ती कशी म्हणेल, फोटो येईल का ते बघताय. सगळे गेले, कळलं सगळ्यांना. त्याच्यामुळे तयार तयार ओके, थँक्यू सो मच. आणि आता तुम्हाला सगळ्यांना असं इतके किती वेळ झाला येऊन बसला, किती कधीपासून आला तुम्ही? 1 तास झाला. 1 तासापासून बसल्यात, बिचाऱ्या त्या खुर्च्या थांबल्या. त्याच्यामुळे आता सगळ्या खुर्च्यांना आनंद देऊया आणि तुम्हाला सगळ्यांसमोर मी इन्व्हाइट करते अर्थात महाराष्ट्रातील लाडके सुप्रसिद्ध मिमिक्री आर्टिस्ट, हास्य कलाकार. मला खास ओळख करून द्यायची वाटते. आपल्या सगळ्यांना देवाने एकच घसा आणि एकच आवाज दिलाय. त्यांना पण देवाने एकच घसा दिलाय, पण आवाज मात्र खूप सारे दिलेत आणि इतके सारे दिलेत की ते कोणत्याही प्रसिद्ध व्यक्तीचा आवाज काढू शकतात आणि आवाज काढल्यानंतर थेट ती व्यक्ती त्यांना भेटायला येते. अशा अनेक सेलिब्रिटीज खास त्यांना भेटतात. जॉनी लिव्हर साहेब, ज्यांना आपण मोस्ट फेमस कॉमेडियन म्हणून ओळखतो, ते यांना शिष्य म्हणून, आपला शिष्य बंधू म्हणून बघतात. असं ते सगळ्यांचं नाव की दिपेश शिरवणकर. दिपेश धन्यवाद. माझ्या स्वागतासाठी ज्या काही 4-5 काळ तुम्ही वाजवलं, अजून जोरात घेऊ शकता काळ. वा, एवढ्या जोरात नको होत्या. तिने लोटंगणच घातली. वा, चला बसून घ्या. मजा येते, एन्जॉय करणार आहात. चला एक प्रश्न विचारतो, कोण जिंकणार आहे पैठणी? नाही, कोणी नशीब नाही, कोण जिंकणार आहे पैठणी? माझा प्रश्न तुम्हाला कळला ना बहुतेक. कोण जिंकणार आहे पैठणी? दिपेश यांनी हात वर नाही केलं तर मला ते पाहिजे. अरे वा, कोण जिंकणार आहे पैठणी? असा कॉन्फिडन्स पाहिजे. वैगणी सरकार, वैगणीसाठी जोरदार टाळ्या. माणूस आज चंद्रावरती गेलाय. का गेला माहितीये? कारण की त्याने ठरवलं होतं आणि त्यानंतर तो घरातून बाहेर पडला, तेव्हाच त्याचा प्रवास चंद्रापर्यंत पोहोचला. मला वाटतं प्रत्येकीने ठरवलं पाहिजे की मी जिंकणार पैठणी, बरोबर ना? तेव्हाच तुम्ही जिंकू शकता. खूप सुंदर असे प्राइज ठेवण्यात आलेले आहे. छत्रपती मराठा मंडळ आयोजित सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या विभागातील सर्व माता भगिनीसाठी, लाडक्या वहिनींसाठी आपल्या खास दादाने, अर्थात आपल्या सर्वांचे लाडके आणि भिवंडीमधील लोकप्रिय आपले स्थानिक नगरसेवक माननीय श्री अरुण रामचंद्र राऊत साहेबांसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आज खऱ्या अर्थाने देवी आईचा हा दरबार आहे आणि मला वाटतं प्रत्येक स्त्री ही जगत जननी आहे आणि तिचं स्वरूप आम्ही तुमच्यामध्ये पाहत असतो. आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम माझ्यासोबत हेमलता आहे. अनेक मोठमोठ्या रियालिटी शोज मध्ये तुम्ही तिला पाहता, अनेक मोठ्या सेलिब्रिटी सोबत ती स्टेज शेअर करते आणि आज मध्ये आपल्या सर्वांची मला जिंकण्यासाठी आम्ही म्हणत तेव्हा तिच्यासाठी पण जोरदार आपण टाळ्या झालं पाहिजे. सुरुवात आपण करतोय, जसं मी प्रश्न विचारला की कोण जिंकणार पैठणी, तर बघूया किती आपण धमाल करणार आहोत आणि कोणी कोणी मनात ठरवणार आहे की मस्ती करायचंय. याचं थोडंसं आपण चेतन दादा परीक्षण करूया. आता इकडे रेडी, एक गाणं मी तुम्हाला सांगितलंय, रेडी करायचंय. ओके, दोन्ही हात वरती करायचे, आपल्याला सरेंडर करायचं, स्वतःला मोबाईल ठेवायचा आहे मागे. हा, हँड्सअप करायचं, बरोबर. समोर समजा सीएमडी मला दया आहे. यस, आज दया करायला पाहिजे. काय करायचंय? बॉलिवूडच्या पिक्चर मध्ये जसं सांगितलं जातं की तुम्ही पोलीस ने चारों ओर से घेर लिया है, तसं तुम्ही स्वतःला सरेंडर करायचं. आजच्या कार्यक्रमात दोन्ही हात वरती करायचे आहेत. म्युझिक लागणार आहे, म्युझिक बरोबर टाळ्यांनी आपण सुरुवात करणार. इथं मी सांगणार आहे कशा टाळ्या झाल्या पाहिजे. रेडी, चला म्युझिक तिकडे जा, इकडे जा. रेडी, मला जीएसटी दाखवे का टाळ्या? आनंदाचा सिंबल आहे. या, लवकर या.
क्या बात आहे. छत्रपती मराठा मंडळ आयोजित नवरात्रोत्सव 2025 समस्त वेताळपाडा वाचीय ज्या काय महिला आहेत, त्यांनी अति उत्साहाने यात सहभाग दर्शविलेला आहे आणि खूप छान तुम्ही पाहू शकता रामलखन मधील माय नेम इज लखन गाण्यावर नृत्य करताना. दिवेश, यस बरं झालं तुम्हाला तिकडे पाठवलं. मला आता माझीच ती टीम आहे, त्याच त्यांच्यापैकीच कोणीतरी पैठणी जिंकणार आहे. वा वा वा. इकडच्यांचं जरा कॉन्फिडन्स कमी वाटतं, काय म्हणताय? बॉर्नविटा खावणार. ओके नक्की. क्या बात आहे. काय हसला. लॉकडाऊन नंतर एवढं हसणं मी आज बघतो. लॉकडाऊन पण लोक हसताना विसरले. बरोबर. चला मजा येते, एन्जॉय करताय. हा फक्त ट्रेलर होता. पिक्चर अभी बरोबर. ट्रेलर छोटा असतो पण 5-6 जणांना बोलवलं. पिक्चरला सगळे येणार. तुम्ही सगळे सुपरस्टार आहात. ओके चला करायची सुरुवात. नक्कीच. छत्रपती मराठा मंडळ वेताळपाडा या गावातील नवरात्र उत्सवाचा हा जो कार्यक्रम होतो, केल पैठणीचा होम मिनिस्टर या एका कार्यक्रमासाठी का होईना वेताळपाडा गावातील समस्त महिला भगिनी आपला सर्व टेन्शन विसरून येते खूप उत्साहाने खूप आनंदाने सहभाग दर्शवितात. खूप छान आणि खूप सुंदर असे जो इतका छान क्षण ते या नवरात्रोत्सवाचा हा जो दिवस आहे, ही जी रात्र आहे खेल पैठणीच्या कार्यक्रमाची, त्यात आनंद साजरा करतानाच्या माननीय नगरसेवक श्रीयुत अरुणजी राऊत साहेब यांच्या सहकार्याने आणि यांनी जे या महिलांसाठी आपल्या भगिनीसाठी जे कार्य केले त्याबद्दल त्यांचे खूप आभार. कारण मुसळधार पाऊस होता आणि पावसामुळे या कार्यक्रमात व्यत्यय होऊ नये त्यासाठी इतकं मोठं छप्पर त्यांनी उभारलं गेलं आहे. आणि अशा प्रकारे मोठ्या मैदानावर छप्पर उभे करण्याची पहिलीच वेळ या वेताळपाडा गावात. आणि त्यासाठी खरंच अरुणजी राऊत साहेब यांचे शतशः आभार. तुम्ही काय सकाळी मॉर्निंग वॉक मध्ये एवढ्या टेन्शन मध्ये चालतो. हल्लतच नाही, म्हणजे इथून हल्लतच नाही बायका. जरा स्पीड वाढला पाहिजे आणि इन्स्ट्रक्शन मी जिथे असेल दिवस पहिल्या खेळाची काय करणार आहात. सगळ्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन काय सांगतो एकदम सोपा खेळ आहे. चला ऑस्ट्रेलिया किती जणांना माहिती आहे. ऑस्ट्रेलिया काय आहे. ऑस्ट्रेलिया काय आहे. ऑस्ट्रेलिया काय आहे. देश आहे. बरोबर देश आहे. मला वाटलं ते डायनोकर नाट्यावरून शेअर वाटलं जायचं. ऑस्ट्रेलिया हा व्हेरी गुड. आशिया 7 खंड जगात त्यातील एक खंड म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि तो देश पण आहे कारण तो खूप छोटा आहे. बरोबर. आता दुसरा प्रश्न. ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी कोणता. हात वर करून सांगा. कोणता आहे. कोणता आहे नक्की. तुम्ही शाळेत होताच काय. हात वर करून उत्तर शिस्तीमध्ये कोणता आहे. याक नाही ताईंना उत्तर माहिती. ऑस्ट्रेलियाचा कोण आहे. कांगारू. ओके. आता तिसरा प्रश्न. कांगारू ची विशेषता काय. कांगारू उडी कशी मारतो. कांगारू कशी उडी मारते. मगाशी तुम्ही खुर्चीवर उडी मारला तुम्हाला पुढे यायला. कशी उडी मारतो कांगारू काय माहिती. कोणाला माहिती आहे. उंच उडी मारतो. कशी उडी मारतो बघ कांगारू. कशी उडी मारतो दाखवायचं बेतास. कसं हॅलो बास्केटबॉल खेळतो काय कांगारू. हा ताई हुशार आहेत खूप. कसा
कपडे सुद्धा घालतो कसं कसं परत एकदा प्लीज या सगळ्या मैत्रिणीसाठी माझ्यासाठी नाही. अरे वा व्हेरी गुड एक मिनिट जरा बाजूला वळा, बाकीच्यांना पण डेमो दिसू दे. तुम्ही तुमच्यापैकी ऑस्ट्रेलियाला कोण गेलाय? कांगारू कोणी बघितलाय? म्हणून आज खास होम मिनिस्टर तुम्ही कांगारू वा वा हो, आता ताई, या पुढे नाही अगदी थोडंसं थोडासा एक या 2 3 बस आता परत पाठव ऑस्ट्रेलियाला. आपल्याकडे कांगारू नावाचं फक्त स्टॅम्पलर आपण बघितलंय बरोबर ना. चला कांगारूची उडी यांनी राखडी जोरदार झालं पाहिजे. चला कांगारूची विशेषता काय असते पाहिजे. कांगारूच्या पोटामध्ये एक बाळ असतं पिशवी असते त्याला धरून तो असा उडी मारतो बरोबर. तशी उडी आता आपण सगळ्यांनी मारायची. बघितलं कशी उडी मारली कशी उडी मारणार एक स्टेप फक्त एक स्टेप हा नशीब आपला कॅमेरामॅन मागे. अरे वा कामगार बघा अंगार छान उडी मारली बरं ना. एकदम धडापड लागली त्यांनी. कांगारूची गडून जे बोलू शकतो. चला जोरदार टाळे झाले पाहिजे. आता आपण काय करत आहोत 30 मधून 3 जणी जिंकणार आहे आणि ते जाणार आहेत पुढच्या राऊंड मध्ये सेमी फायनल राऊंड मध्ये. ओके चला प्रॉपर्टी आपण घेऊया. म्युझिक थांबल्यावरती टोटल बंद करायचं आणि डिस्कॉल द्यायचा नाहीये. कम्प्लिटली म्युझिक बंद करायचं जेणेकरून स्पर्धकांना कळेल म्युझिक थांबलंय. ज्या क्षणी म्युझिक थांबलेलं आहे उडी मारून बाहेर गेला पण आतमध्ये काय होते आणि म्युझिक थांबलं तर तुम्ही आउट. ओके तर 2 प्रतिनिधी मला लागणार फक्त रिक वरती लक्ष ठेवायचं. रेडी कळलं. हा ट्रायल राऊंड होता. आपल्याकडे मेट्रोचे पण 4 ट्रायल होतात त्यामुळे आज वेताळ पाड्यामध्ये अजिबात गॅप ठेवायचं नाही. ओके थोडं मला वाटतं जवळ गेलं. ओके चला ओके रेडी DJ बस लवकर लक्ष लक्ष इकडे पण आउट आहे. बाहेर आले की आउट आहे. मग जरा जवळ करूया म्हणून करलो एवढं तर रीक आणि काय डेरिक आहे. तुम्ही आउट झाला. चला 2 जणी आउट झाले. आउट झाला कोण आउट झाला ना बसून घ्या बसून. लक्ष लक्ष रेडी चल म्युझिक शेवटच्या पिगी म्युझिक चला वा हे मला वाटतं होम मिनिस्टर केलेल्या मद्रासी लोकांचा खेळ असतो ना त्या कोळशावर चालत कशा धावत गेले. त्यांच्यासाठी बॉम्बाच आहे हा. याच्या काळात मी आऊट बरोबर. 5 जणी आऊट झाले. ओके पहिल्या राऊंडला दोघी 15शी 1 आणि आता दोघी ओके 5 जणी आऊट झाले. म्युझिक प्लीज म्युझिक.
पैठणी नेसून आता. याला म्हणतात की लाल रंग नेसला आज आहे. 15 ते 20 सेकंडमध्ये नक्की काढायचं. उडी मारायची उडी. आऊट. थँक्यू. मी पुन्हा एकदा सांगतो, पाप ओलांडायचं नाही. ते ओलांडून तुम्ही सौभाग्यवती बनलात बरोबर. आता उडी मारायची. पाल दिसली, झुरळ दिसली, किचन मधून तशी उडी मार बरोबर. तो स्पीड अपेक्षित आहे, बरोबर ना. चला यांचं काय, हे आधार कार्ड कोणाचं आहे? अच्छा, याला मोबाईलला लिंक करा. झेप्टोवर टाका. चला, पप्पाकडे द्यायचं. रेडी. चलो म्युझिक प्लीज. लहान मुलांना सांभाळायचं आपण. लहान मुलांना बाजूला द्यायचं. उडी, उडी. उडी, उडी. 15 सेकंड मध्ये बंद करायचंय. आऊट. काय उडी मारली बाबा. बेडू पण छोटी उडी मारतो. चला आऊट झाला. काय उडी मारला. वा वहिनी जोरदार. कोणाच्या वहिनीसाठी झालं पाहिजे. ॲडव्होकेट मनोज कर्डिले आम्हाला विनंती आहे की आपण स्टेजवर यायचं. ॲडव्होकेट मनोज कर्डिले. काय झालं. लक्ष असेल दादा तुमच्या सगळ्यांचं लक्ष इकडे. हो हो सुंदर. गेल्या होत्या. आउट नाही झाले ना. आउट आहे. आऊट झाला. ओके. म्युझिक. उडी मारायची होती. उडी मारायची होती. ते खांद्यावर हात ठेवून पुढे चालले तुम्ही. चला उडी मारायची गॅप ठेवायचं नाही. ओके. तुम्ही काय वेळ का घेताय. आऊट करण्याची दादा. ताई आउट आहे. ताई आउट झालं. आऊट आहे. इकडचं ऑडियन्स काय म्हणतं. आउट आहे. ताई आउट आहे. आउट आउट आउट. आऊट आऊट. ओके. तुम्ही थोडं फास्ट करा. तुम्ही गॅप ठेवता. आता जर तुम्ही आरामात चालत गेलात तरी आउट. उडी मारायची आहे. ओके. तीन राऊंड बाकी आहेत. ओके. बुलबुल्या पिक्चर बघितलं सगळ्यांनी. बुलबुल्या बघितलंय. राजपाल यादव पाण्यानं घाबरत बसतो. त्याला पाणी म्हटलं की उडी मारतो. ओके. येस तसं समजायचं आणि उडी मारायची. रेडी. चला रेडी. उडी लेंगे. हो हो क्या बात है. गाडी घ्या सर. नाही तुम्ही आउट आहात. चला आऊट झाला. योग्य वेळी गोल सावरला ते. क्या बात है. मनाचा ब्रेक. असं हायवेला दिलेलं. चल 1 2 3 4 5 6 जण. ओके. आता किती राऊंड होणार आहे. 2च राऊंड होणार आहे. उडी उडी उडी. आऊट. हा वाचूया. तुम्ही आऊट झाला. आऊट झाला. वाचल्या. परत म्युझिक प्लीज. आता 1 2 3 4 5. ओके. एका राऊंड मध्ये आता दोघी जण आऊट होणार. तिघी जण पुढे जातात. शेवटचा राऊंड आहे. गाण्याबरोबर आहे. बरोबर शेवटचा राऊंड आहे. लास्ट राऊंड. फायनल राऊंड. चांगलं आहे. गाणं चांगलं आहे. चांगलं आहे. हॅलो.
गाणं चालू आहे. त्या गाणं कसं गाणं चालू आहे. गाणं चालू आहे. आऊट आऊट. तुम्ही आऊट झाला. या ताई आउट झालेल्या थँक्यू सो मच. ओके. आणि या तिघी जणी पुढच्या राऊंडला पोहोचलेले आहेत. टोकन नंबर 35, टोकन नंबर 20. काय आहे महत्व? राखाडी रंगाचं महत्व. हा बरोबर बरोबर बोला होतं चांगलं बोलतं बरोबर. विद्यार्थी वा वा. काय महत्व आहे राखाडी रंगाचं? महत्व महत्व काय हा ते भस्म वेगळं. राखाडी रंग त्याला मराठीमध्ये करडा रंग असं म्हणतात. त्याचं एक वेगळं महत्व आहे. कोणाला माहिती आहे का राखाडी रंगाचं आजचं महत्व? हात वर करू शकता. कुठे गेले हात वर करणार? चला राखाडी रंगाचं महत्व कोणी सांगू शकता उत्तर? आमच्या हुशार महिला तिकडे बसल्यात बघा. क्या बात. शाळेतून पहिला नंबर येणारी ताई तिकडे. चला हा 2 बक्षीस आहेत. आता तिसरं झालं ना. चल वा वा. संतुलन अर्थात समतोल जो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात महत्वाचा असतो आणि संतुलन खऱ्या अर्थाने निसर्गाचं देखील असतं आणि हा राखाडी रंग आपल्याला खऱ्या अर्थाने संदेश देत असतो की माणूस म्हणून जगताना आपण या निसर्गाचं संतुलन राखलं पाहिजे. राखाडी हा नैसर्गिक रंग आहे म्हणून जोरदार टाळ्या झाला पाहिजे वहिनींसाठी. चला त्या गोष्टीची गरज लागते त्यामध्ये डिनर सेट हे 3रं बक्षीस आहे आणि 4थं बक्षीस आहे जेवण बनवायला जी वस्तू लागते. बरोबर. पहिला वाटतं महिलांना फक्त एकच शिटी वाजवता येते. 3 दिवसातून 2दा वाजवतात. कोणती शिटी? ओंकारची शिटी. आणि संध्याकाळी बंद करायला धावत कोण जातो? कोण जातो? प्रामाणिक उत्तर दिलं पाहिजे. तुम्ही सिरियल बघत असतो संध्याकाळी बरोबर. त्यामुळे 4थं बक्षीस आहे प्रेशर कुकर. 5वी शिटी झाली की त्यामुळे आणि 5वं जे आहे आपल्याला रुबाबात फिरायला लागतं. त्यामुळे रुबाब जर वाढतो तर खऱ्या अर्थाने इस्त्री काय वाढतो? इस्त्री आणि इस्त्री बरोबर. इस्त्री आज 5वं बक्षीस इस्त्री जिंकणार आहे. अशी 5 मानाची बक्षीस आहेत. पैठणी फक्त एकच आहे आणि खऱ्या अर्थाने होम मिनिस्टर म्हटलं की प्रत्येक स्त्रीला हवी वाटणारी तिच्या पदरावरती भरधारीचा बोल असतो. अशी साड्यांची महाराणी पैठणी जिंकण्याची ही सुवर्ण संधी आहे. त्यासोबत 20 विशेष आकर्षक बक्षीस देखील आहेत आणि त्यासोबत जसं एकदा सांगितलं प्रत्येक स्त्री आमच्यासाठी लाडकी बहीण आहे दादांसाठी बरोबर ना. लाडकी बहीण योजना आपण निवड दिलेली आहे. प्रत्येक स्त्रीला खाली हात आम्ही देणार नाही कारण की या ठिकाणी देवी आईचा दरबार भरलेला आहे आणि मला वाटतं प्रत्येक स्त्री जसं मी मगाशी सांगितलं जगत जननी आहे आणि तिचा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले सर्वांचे माननीय राज्यपाल करणार आहे. प्रत्येक स्त्रीला घरी जाताना आकर्षक भेट वस्तू आपण देणार आहोत. त्याची सर्वांनी दखल घ्यायची आणि सुरुवात करूया. निलेश तुझं म्हटलं ना प्रत्येक सुवासिनीला प्रत्येक झालेल्या महिलेला घेऊन जाता येणार तेव्हा मला वाटतं काश्मीर लग्न केलं आणि निवडणूक केलं पण ते वर्षातून बरोबर ना. निवडणूक केलं तुम्ही ते नांदेडच्या नाक्यावर अडकले असते. शिवाय निवडत नाही. ओके आपण गेमला सुरुवात करतो आहोत. आधी मी मगाशीच म्हटलं तुम्ही फार तुम्ही सगळ्याजणी फार बसलेले आहात. मला माहिती आहे आपल्याला महाराष्ट्रात सगळ्यांनाच खुर्च्यांची फार आवड आहे. नेत्यांना काय आणि बाईकांना काय. तर जरा सगळ्याजणी ते उठायचंय आणि पटकन एक वर्तुळ तयार करायचंय.
आपली मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.